नमस्कार मित्रांनो, मी आपला टीचर सोमनाथ मोरे। मित्रांनो, आपण अधिजीवामुळे होणारे आजार पाहत आहोत। त्यामधला दुसरा आजार म्हणजेच काला आजार। बरोबर, तुम्ही राईट ऐकलं, काला आजार। पहा मित्रांनो, हे जो काला आजार आहे त्याच काला आजाराला दुसरे एक नाव आहे, तो म्हणजे कोणता? डम डम फीवर म्हणलं जाते। कोणता फीवर? डम डम फीवर म्हणलं जाते। हा रोग आपल्याकडे नाही, त्यामुळे म्हणजे काही जणांना नावच कधी ऐकलं नसेल, आयुष्यामध्ये पहिल्यांदाच ऐकलं असेल काला कुठं आजार असतो का? काळा रंग माहिती पण काला आजार पहिल्यांदाच ऐकले, कारण आपल्याकडे हा रोग नाही, पण दुसऱ्या राज्यामध्ये याचं लागण भरपूर प्रमाणामध्ये होते। मग पाहू मित्रांनो, हा जो काला आजार आहे त्याची म्हणजे कोणत्या अधिजीवामुळे होते, त्याचा संक्रमण कसं होते आणि त्याचे लक्षणे काय, आणि हे लक्षात ठेवा एवढं, काला जो आजार आहे तो कशामुळे होतो? सॉरी, काला आजारालाच काय म्हणायचं? डमडम फीवर म्हणायचं। नंतर कोणत्या अधिजीवामुळे होतो? पहा, हे परजीवामुळे होणारे म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत। कोणत्या अधिजीवामुळे होतो? तर लिस्मॅनिया डोनोव्हानी। कोणत्या? लिस्मॅनिया डोनोव्हानी। हा, इकडे बघा, त्याचं इकडे जर समजत नसेल तर इकडे पहा, लिस्मॅनिया डोनोव्हानी या अधिजीवामुळे होणारा आजार आहे। परीक्षेला एका मार्काला प्रश्न येतो, काला आजार हा खालीलपैकी कोणत्या अधिजीवामुळे होतो? त्याचं उत्तर आहे लिस्मॅनिया डोनोव्हानी या अधिजीवामुळे होणारा हा आजार आहे। मग याचं संक्रमण काय? राज्यसेवेला कंबाईन बी सी खूप वेळाच प्रश्न आलाय। जो काला आजार आहे, जो डमडम आजार आहे, याचं संक्रमण कोणामार्फत होते? तर याचं संक्रमण सँडफ्लाय नावाची माशी चावल्यामुळे होते। त्याचं नाव काय? सँडफ्लाय। सँडफ्लाय या माशीमुळं काला आजार होतो, आणि काल्या आजारालाच डम डम फीवर म्हणलं जाते। नंतर याचं लक्षण काय? तर याचं लक्षण म्हणजे काय? प्लीहा यकृत वाढणे। प्लीहा म्हणजे हे स्प्लीन, हे ऑर्गन आहे शरीरातलं। काय जर म्हणतात प्लीहा कोण काय आहे नेमकं? हे ऑर्गन आहे शरीरामधलं। प्लीहा आणि यकृताची काय होते? वाढ होते हा आजार झाल्यावर। नंतर ताप येते, कावीळ, त्वचा काय पडते? काळी पडते ह्या आजारामध्ये। ओके मित्रांनो, समजलं असं व्यवस्थित? फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, काला जो आजार आहे कोणत्या अधिजीवामुळे होतो आणि संक्रमण कोणामार्फत होते तर, आणि एक मार्काला येते, लक्षात ठेवा, पाठच करून टाकायचं। सँडफ्लाय या माशीमुळे काय होतो? काला आजार होतो। लिस्मॅनिया डोनोव्हानी हा काय? अधिजीव आहे। ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू। थँक्यू।